पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आल्या। आपण बघितलं आज राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रालयात प्रवेश करताना रोखून धरलं। पंकजा मुंडे नांदेडमधील माळेगावच्या सभेत घोषणा केली होती की जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही। या घोषणेला धरूनच आमदार वडकुते यांनी पंकजा मुंडेंचा जोरदार विरोध केला आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी। मुळात महिला आमदार मंत्री असून सुद्धा तुम्ही त्यांना रोखलं, त्याच्या मागे तुमची भावना काय होती? भावना काहीच नाही। सातत्यानं धनगर समाजाला आदिवासीच्या सवलती बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या त्या त्वरित लागू कराव्या आणि तशा प्रकारचा मुख्यमंत्र्यांनी पहिल्या कॅबिनेट आमची सत्ता जर आणली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेतो असं आश्वासन दिलं। काल माळेगावच्या जागर मेळावा त्यांचा होता, पक्षाच्या वतीने ठेवला होता। त्या ठिकाणी पंकजा मुंडेंनी सांगितलं की धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात दालनात जाणार नाही। अशा प्रकारचं मी पेपरला वाचलं होतं आणि मला अचानक त्या आज आलेल्या दिसल्या। मीही मंत्रालयात जाणार होतो, तेवढ्यात मी दरवाजावर दोन्ही हात बाजूला सारून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। त्यांना म्हणलं तुम्हाला जाता येणार नाही। ते म्हणले का? तर म्हणलं आपणच सांगितलं की धनगर समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही। त्या लगेच असं पलटण्याची ॲक्शन केली आणि वापस जाऊ का असं विचारलं तर मी म्हणलं गेलंच पाहिजेत, परंतु तेवढ्यात त्यांनी पुन्हा म्हणले तुमची कामं कोण करेल? तुम्ही म्हणलं तुम्हीच बोलल्या होत्या, तर मी तसं बोललेच नाही। मी 2019च्या नंतर मंत्रालयात जाणार नाही धनगर आरक्षण दिलं अशा प्रकारचं खोटं बोलून त्या मंत्रालयात मला निघून गेल्या। महिला असल्यामुळे मी त्यांना काही जास्त अडवता आलं नाही। अशा प्रकारचं विधान होतं, त्यांनाही माहिती होतं की मंत्रालयात कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांना जावं लागणार आहे। अशा प्रकारचं विधान का केलं जातं? नाही, हे तर लोकांची दिशाभूल करण्याचं काम आहे। निवडणुका जिंकण्याचा एक अजेंडा आहे, लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे। एकीकडे आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय जाणार नाही म्हणायचं। आज त्या ओबीसीच्या नेत्या आहेत, आम्हाला वाटतं खरंच जात नाहीत का काय। आज त्यांच्याबद्दल आमची धनगर समाजाची भावना चांगली झाली होती की खरंच आरक्षण मिळेपर्यंत आमच्या ताई मंत्रालयात जाणार नाहीत, परंतु एक दिवस ओलांडला नाही त्या लगेच मंत्रालयात जायला निघाल्या। मग तुम्हाला एवढं करायचं होतं तर आमच्या भावनेशी खेळायचं कशाला, बोलायचं कसं, आमची दिशाभूल कशासाठी? आम्ही त्यांना खुर्चीवर बसू शकतो तसं खेचू शकतो, एवढी ताकद धनगर समाजाची हे त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे। रामरावजी खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।